आणि एकीकडे उन्हाच्या झळांनी बाजून निघालेल्या मुंबईत दुपारी 3 नंतर अचानक वातावरण बदललं। सोसाट्याचा वादळी वारा आणि मुसळधार पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली। मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाने चांगलं झोडपून काढलं आणि ठिकठिकाणी हा जोरदार पाऊस बरसलेला पाहायला मिळाला। ही 4 दृश्य भांडूप, ठाणे, बदलापूर आणि डोंबिवली परिसरातली। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता ठिकठिकाणी आणि जोरदार वारा देखील होता आणि अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली। आणि बदलापूरची दृश्य, बदलापुरात देखील अचानक पाऊस आला, जोरदार वारा होता आणि त्या पावसाने, त्या वाऱ्याने नागरिकांची मात्र चांगलीच धांदल उडाली। तर दुपारी अचानक ठाणे जिल्हा आणि मुंबईचं वातावरण बदललं। मुसळधार पाऊस झाला, मुंबईची दाण उडाली। वातावरणात नेमका असा काय बदल झाला? पर्जन्यमान अचानक कसं काय बदललं? काय झालं नेमकं पाहूया। दुपारी साधारण 2:30 वाजल्यापासून ठाणे नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर उंच ढगांचं क्षेत्र तयार झालं। साधारणपणे ताशी 80 किलोमीटर वेगाने हे क्षेत्र मुंबईच्या दिशेला सरकलं आणि त्याच्यानंतरचा जो फटका आहे तो आपण बघितलेला होता गेल्या 2 ते 3 तासात। अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात 13 ते 15 किलोमीटर उंच ढगांची निर्मिती झाली। कमी वेळात अधिक जाडीचे ढग तयार झाल्यानं वेगाने ढगांच्या क्षेत्राकडे मग वारे वाहायला लागले। अत्यंत जोर असलेल्या वाऱ्यांमुळे मग होर्डिंग, झाडं, खांब हे सगळं वाकलं। होर्डिंग पडल्याची देखील घटना आपण बघितलेली होती। प्रचंड मोठ्या प्रमाणात वारा होता आणि अचानक बदललेल्या वातावरणामुळे हा फटका बसलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।